पहिले स्वागत करते आणि मग आज या ठिकाणी एकविरा देवस्थान ट्रस्ट आयोजित पत्रकार परिषद निमित्त आलेल्या सर्व पत्रकार बंधू, चॅनल, सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ मंडळी, गृहमंडळी, सर्व विश्वस्त यांचं सर्वांचं मी देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला आज सुरुवात करतो. आज पत्रकार परिषद म्हणजे पुजारी श्री गणेश सकाराम देशमुख यांनी जो एकविरा देवस्थान ट्रस्टच्या बाबतीत जे आरोप केले, त्या आरोपमध्ये काय खरं आहे काय खोटं आहे या निमित्त आज ही पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदेमध्ये जी निवडणूक प्रक्रिया झाली, ती निवडणूक प्रक्रिया प्रथम 7 विश्वस्तांची निवडणूक प्रक्रिया झाली आणि ती निवडणूक कार्यक्रम चार्टी कमिशनर मुंबई वरळी व हायकोर्टचे जज परांजपे यांच्या आदेशानुसार झाली आणि त्यांनी ती निवडणूक दिनांक 25/1/2023 या दिवशी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. त्याचा कार्यकाळ विश्वस्त पदाकरता उमेदवारी अर्ज वाटप, त्या तारखा, त्यानंतर विश्वस्त पदाकरता उमेदवारी अर्ज सादर करणे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अर्ज, निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी, उमेदवारी यादीवर हरकत दाखल करणे, हरकत अर्जावर आदेश नियमित करणे, निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे, अर्ज सादर करण्याचे स्थळ धर्मादाय आयुक्त भवन मुंबई येथे सर्वांचे अर्ज सादर केले. मतदानाचा दिनांक 26/2/2023 भक्तगण तोष्टा सेवा मंडळ भक्तनिवास वेरगाव. मतमोजणी दिनांक 26/2/2023. वेळ मतदान संपल्यानंतर. निकालाची घोषणा 26/2/2023 मतमोजणी संपल्यानंतर. ही सर्व निवडणूक प्रक्रिया चार्टी कमिशनर मुंबई यांच्या आदेशानुसार झाली. त्या ठिकाणी 7 विश्वस्त निवडून आले. त्यापैकी 7 विश्वस्त म्हणजे मी स्वतः नवनाथ रामचंद्र देशमुख, मारुती रामचंद्र देशमुख, संजय बाळकृष्ण गोविलकर, विकास काशीनाथ पडवळ, सागर देवकर व अर्चनाताई देवकर व महेंद्र देशमुख हे 7 विश्वस्त निवडणूक प्रक्रिया मतमोजणीनुसार आम्ही 2 विश्वस्त संजय गोविलकर आणि मी स्वतः बिनविरोध आलो आणि ताई पदसिद्ध सरपंच म्हणून त्या ठिकाणी निवडून आला. विकास पडवळ व सागर देवगड हे मतमोजणीनुसार ग्रामस्थांकडून निवडून आलेले आणि हे अधिकार प्राप्त धर्मादायच्या आदेशानुसार, हायकोर्टाचा आदेशानुसार ही निवडणूक चार्टी कमिशनरनी पार पडली. त्यावेळेस आमची 7 जणांची निवड झाली. त्यावेळेस दीपक भाऊ फुलावळे आणि सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे नव्हते. आम्ही 7 जण कारभार पाहत होतो आणि आम्हाला चार्ज मिळत नव्हता. चार्ज मिळाला नव्हता मग आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टात गेल्यानंतर आम्हाला पिटिशन दाखल केली. दाखल केल्यानंतर हायकोर्टने आदेश दिला आणि चार्ज 19/12/2023 रोजी निकाल दिला आणि 26/2/2023 रोजी आमची वेरगावला मतमोजणी आणि निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आम्ही 7 जण त्या ठिकाणी निवडून आलो. त्याच्यानंतर आम्हाला चार्ज नाही मिळाल्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो. पुन्हा चार्ज मिळावा म्हणून 19/12/2023 निकाल झाला आणि 29/12/2023 हायकोर्टचे जज परदेशी साहेब, चार्टी कमिशनरचे जज परदेशी साहेब, वडगावचे तहसीलदार देशमुख साहेब व वडगावचे मॅडम न्यायाधीश उमरेटकर मॅडम यांनी आम्हाला हस्तांतरित चार्ज दिला. त्याची प्रत आमच्याकडे ऑलरेडी आहे. त्यावेळेस चार्ज घेताना फक्त 7च विश्वस्त होतो, 2 विश्वस्त नव्हते. त्यांनी ज्या प्रकारे चार्ज दिला त्याप्रमाणे आमच्याकडे सर्व लेखी स्वरूपात आहे. जे काही दिलेला चार्ज आहे कागदोपत्री आधारित त्यांच्या संयुक्त मनाने चार्ज दिला. त्याच्यानंतर 2 विश्वस्तांची प्रक्रिया थांबली. पुन्हा हायकोर्टात काही लोक गेले. पुन्हा हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टातून काही प्रक्रिया पेंडिंग होती. पेंडिंग असताना पुन्हा हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून निकाल आणून 2 विश्वस्तांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
आम्हाला 19 ऑगस्ट 2024 रोजी निकाल मिळाला. त्यानंतर मधला प्रक्रिया पूर्ण कागदोपत्री म्हणजे हायकोर्टने निकाल दिला होता की स्थानिक स्वराज्य संस्थेचे 2 लोकप्रतिनिधी नसावा म्हणून. मग लोकप्रतिनिधी नसावा निवडून आलेले मग आणि ज्यांच्यावर खटले गुन्हे आहेत असे उमेदवारी अर्ज नसावा म्हणून आम्ही काय केलं, सर्व पोलीस स्टेशनतून प्रक्रिया राबवून उमेदवारी अर्ज दाखल घेतले. जे जे फॉर्म होते ते सर्व फॉर्म. मग मागासवर्गीयमधून 1 उमेदवारी आणि जनरलमधून 1 उमेदवारी असे मागासवर्गीय आणि ओबीसी जनरल असे 68 फॉर्म आले. त्याच्यात 4 फॉर्म बाद झाले. बाद झाल्याने प्रत्येकाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी काम करत नाही, मी आहे नाही याचं प्रत्येकाचं स्टेटमेंट 100 रुपयावर स्टेटमेंट घेतलं. त्याच्यात दीपक भाऊंचं आणि बाळूमामाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठंही प्रक्रियामध्ये नाही म्हणून त्यांची आम्ही 7 लोकांनी बहुमताने नेमणूक केली. पण आमची नेमणूक त्यांची नेमणूक करत असताना हायकोर्टाचे जज परांजपे व चार्टी कमिशनरचे वरळीचे महाराष्ट्राचे नियुक्त सुरज पारचे यांच्या आदेशानुसार समक्ष निवडणूक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आणि ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस 6 चार्ज घेतला तेव्हा नव्हते. 6 जुलै 2024ला दोघांची निवडणूक आम्ही पार केली. आणि दोघांची निवडणूक पार केल्यानंतर 10 जून 2024ला पदाधिकाऱ्यांची नेमणूक आम्ही सर्व विश्वासांची मीटिंग घेऊन अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांची नेमणूक केली. पुन्हा आम्ही हायकोर्ट चार्टी कमिशनला सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांचं चेंज रिपोर्ट आम्ही अधिकृत बदल अर्ज दाखल केले चार्टीमध्ये. आणि बदल अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आम्हाला मान्यता दिली काम करण्यासाठी चेंज रिपोर्टला. आणि त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. कोणाला पाहिजे असेल दाखवायचे असेल तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर घटनाही नव्हती, आमची घटनाही गेली होती. मग घटना पुनर्गठित केली. 30 लोकांनी घटना त्या ठिकाणी मंजुरी मिळाली. त्याच्यात आमची जी घटना होती त्याच्यात त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये फायनल केली. चला आता मी बोलतो. नमस्कार, मी दीपक निवृत्ती हुल्लावळे, एकविरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश देशमुख यांनी माझ्यावर अध्यक्ष म्हणून आरोप केले की देवस्थानमध्ये काम करत असताना जे काय प्रशासकांकडनं जो ताबा घेतला, जे काय घेतलं, प्रशासक कोण होतं, सचिव म्हणून देशमुख साहेब, जज त्या बॉडीवर प्रशासक म्हणून, आणि चार्टी कमिशनरचे राहुल परदेशी साहेब हे 3 प्रशासक म्हणून हायकोर्टने नेमलेले जे त्या तिघांना नेमलं होतं हायकोर्टने. आणि त्यांनी तो चार्ज दिला आहे. चार्ज देताना जे चार्ज त्यांनी आम्हाला दिला आहे ते काय त्याच्यामध्ये आमच्याकडे त्यांनी ताब्यात दिलं ते सगळं आमच्याकडं त्यांच्या सह्या आणि आमच्या सह्या आहेत. ते पत्र तुम्हाला पत्रकार परिषद झाल्यावर मी देतो. त्यांनी 25 किलो सोनं हे असंच दिलं म्हणतात. म्हणजे एवढे मोठे अधिकारी कधी असं देतील का? म्हणजे काही गोष्ट मांडताना आपण काय मांडतोय आणि कसं मांडतोय तर ते तर समजलं पाहिजे. म्हणजे मी त्यावेळेस चार्ज घेताना मी नव्हतो. माझी निवडणूक चार यांनी 7 जणांनी घेतला. त्याच्यानंतर 8-9 महिन्यांनी माझं इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर तर त्यांनी माझ्यावर आरोप केलेत. चार्ज घेतला यांनी, असाच घेतला आहे, तसाच दिला आहे. तसं काय झालेलं नाही आहे. आमच्याकडे कागदपत्र आहे. त्यांनी ते पुरावेनुसार दाखवावा. आम्ही सगळे ते पुरावेनुसार तुम्हाला देतो. तो एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा त्यांनी म्हणले हे आल्यापासनं काही काम केलं नाही. हे आल्यापासनं टोटल म्हणजे 1 वर्ष झालं आता आम्ही अध्यक्ष म्हणून मी तिथं काम करतोय. म्हणजे आम्ही आता तिथं जे काय काम करतोय, ज्याच्यासाठी आम्ही काम करतोय, बाबा विकास कामासाठी मुंबईला जा, पुण्याला जा. आता ही माझ्या 9-8 जण आहे आम्ही विश्वस्त. दुसरे विश्वस्त आमचे बालेमामा खासदार, त्यांना मिटिंग असल्यामुळे ते भिवंडीलाचे, त्यांना काही येता आलं नाही. तर आज आम्ही 8 जण ते म्हणले की हे अध्यक्ष गाडी, आता समजा गाडीच्या संदर्भात त्यांनी हे केलं. आज फॉर्च्युनर आहे. आम्ही सगळ्यांनी ठराव करून ती फॉर्च्युनर घेतली आणि आम्हाला विकास कामासंदर्भात जुनी गाडी खराब होती कधी, म्हणून विकास कामाला आपण सगळे एकत्र जायला पाहिजे.
आता माझ्या तिथं फॉर्च्युनर माझ्या ऑडी वगैरे माझ्या स्वतःच्या गाड्या आहेत. आता मला काही गाड्या नाही का आता त्या गाडीवर त्यांनी हे केलं आणि त्या गाड्या माझ्या तिकडं वरती लावायला जागा नाही आहे म्हणून त्या ऑफिसला लागतात. आणि ते म्हणजे त्यांच्या अध्यक्षांच्या ऑफिसला आहे कोणत्या ट्रस्टीला विश्वासात घेत नाही. मग एवढं ट्रस्टी माझ्या मागं बसले. आज जो विकास चालला आहे, आज एकविराईचा जो विकास चालला आहे, आज राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, विकास बाजूला ठेवला पाहिजे. तो एका पक्षाचा उपाध्यक्ष आहे, भाजपाचा उपाध्यक्ष आहे. आता त्याच्या मागं तो बोलला नाही, त्याच्या मागं कुणीतरी त्याला बोलायला लावले. मला ते का कुणी बोलायला लावले. कालपर्यंत तो माझ्या संग बोलतोय फोनवर, माझ्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग आहे. जो माणूस माझ्या वाढदिवसाला 3 महिन्यापूर्वी त्यांनी मला त्याच्या मिसेसचा त्याची बायको ग्रामपंचायतची सदस्य आहे, 3 महिन्यापूर्वी त्यांनी मला हे लावले बघा, म्हणजे शुभेच्छा दिल्यात. आणि 3 महिन्यात असं काय झालं की तो म्हणतो एक तिथं आणि त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये की अध्यक्ष नारळही तिथं घेत नाही आणि इकडं सांगतोय की त्यांनी सोनं खाल्लं मोडलं हे मोडलं. ते सगळे पुरावे सर आम्ही तुम्हाला देऊ. सांगायचं तात्पर्य हे ते की त्यांनी जे आरोप केलेत आमच्यावर की आम्ही VIP पास, आता VIP पास जे VIP शनिवार रविवार गर्दी झाली तर VIP पास चालू करतो. आणि त्यावेळेस जे काही भाविक देतात म्हणजे जास्त करून स्कॅनर आहे. आतापर्यंत स्कॅनर नव्हता देवस्थानला. मी आल्यानंतर एकविरा देवस्थानला स्कॅनर घेतला स्टेट बँकेकडनं. तो स्टेट बँकेकडनं स्कॅनर घेऊन तो स्कॅनर बाहेर लावलेत फोटो. आणि ज्यावेळेस आमचे VIP पासला तिथं कोण बसतं त्यावेळेस ते स्कॅनरवर बसतं. ते स्कॅनर एकविरा देवस्थान ट्रस्टच्या नावाने स्टेट बँकेत त्याचं अकाउंट आहे. आणि जे काय कॅशचा भरणा कॅश थोडेफार काय झालं तर त्याचा भरणा आमचे तिथले जे काय व्यवस्थापक आहेत ते दर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी जसं होईल त्या दिवशी शनिवार रविवारच फक्त पासेस चालतात, इतर दिवस पासेस नसतात, गर्दी नसते. लई गर्दी झाली तर पास. आणि त्याचा भरणा आमचा महाराष्ट्र बँकेत केला जातो. सांगायचं तात्पर्य अध्यक्षांनी हे केलं. आता जो विकास चालला आहे कुणी व्हिडिओ आहे माझ्याकडं. ज्यावेळेस मी अध्यक्ष झालो त्यावेळेस मी तिथं उभा राहून कामं केलेली आहे. नवरात्रात उभा राहून मी कामं करतोय. मी जसा अध्यक्ष झाले तसं तिथं पहिला काय विकास होता आता काय विकास आहे तेवढं तो पत्रकार बंधू भगिनींनी बी जाऊन तिथं बघावं की तिथं काय विकास झालेला आहे. असे बिनबुडाचे आरोप करायची गरज नाही. मी त्यांना माझ्या नुकसान म्हणजे ज्यांनी माझी नुकसान केली त्याच्यात त्यांना मी कोर्टामार्फत त्यांना नोटीसही देणार आहे. तसं मी वकील साहेबांसगळं माझी चर्चाही झालेली. पण आपण काय बोलतोय कुणावर बोलतोय ते पुजारी आहेत. आज हे बघा हे सगळे एकविरा देवस्थान ट्रस्टचे हे पुजारी आहेत, हे सगळे आहेत. आणि हे 3 जण 3 भावक्यामधनं 3 पुजारी विश्वस्त आहेत. आता हे गुरव प्रतिनिधी आहेत 3 जण आहेत आणि त्याच्यात तो बी एक पुजारी हे विश्वस्त आहे माझ्या मागं बसलेले. आजपर्यंत त्यांना विचारायचं की दीपक उलवणी कधी तुम्हाला त्रास दिला आहे का कधी काय. मी यांना काय आहे त्याला साड्या बांधून खाली आणायच्या असतात. त्याच्यामुळं ज्या पट्टी आता एकविरा देवीची पट्टी आहे 20 रुपये 15 रुपयाची पट्टी. एखादा भाविक आला बाबा त्याचा सन्मान केला आणि त्या सन्मानाला ते पट्टी आम्ही घालतोय. तर पट्टी ह्या कारणाने की यांच्या 3 पाया आहेत. गुरव प्रतिनिधीच्या 3 पाया आहेत, 3 बूड आहेत. एका महिन्याला एक असतं. तर मी काय म्हणलं तुम्ही त्यांच्या बुडातनं साड्या बिड्या घेत नका जाऊ, त्याला राहू द्या, या आपल्या पट्टी घाला. तर त्या पट्टी घालायला लागल्या साड्या बंद झाल्या. म्हणजे हे आले की भर साड्या दे याला दे त्याला. ते मी बंद केलं. आणि नवरात्रामध्ये जी कास लावली ती कास ह्यासाठी लावली की तिथं तक्रारी व्हायच्या. याचं जर समजा मागच्या पंचवार्षिकला जो आपला मागच्या वर्षी जो त्रास झाला तो त्रास ह्यावेळेस नवरात्रात नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ती कास लावली. एकही भाविक आम्ही वरती दर्शनाला सोडले नाही. त्याच्यामुळं आमचं जे काही नवरात्रातले ते 9 दिवस म्हणजे एकदम व्यवस्थित गेले. आणि हे जे आम्ही काम केले लोणावळा ग्रामीण असन SP ऑफिस असन त्यांनी ते डोळ्यांनी बघितलं की आम्ही काय केलं. त्यांनी रात्री सांगायचं आम्हाला एवढं बॅरिगेट लागलं पाहिजे तेवढं केलं पाहिजे. ते आम्ही उभे राहून रात्री मी 2-2 वाजेपर्यंत तिथं काम करतोय. आणि काम करून सुद्धा जर माझी बदनामी होत असेल फक्त एका राजकारणाच्या पोटी माझी मिसेस जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक हे त्याला उमेदवारी आमदार साहेबांनी डिक्लेअर केली. पण अजून इलेक्शन लागलेले नाही. पण ते आता चला प्रचार दौरा असेल काय असेल त्या समोरच्याचं काय पायाखालची काय वाळून निसटली काय म्हणून तो माझ्यावर टीका टिप्पणी केली. आणि मी नसताना तो माझ्या एकट्याला दीपक निवृत्ती आता माझ्याकडे रेकॉर्ड नाही आहे. अण्णा तू गुरुवानला मी ते पत्र देतो बघा त्यांनी ताट बंद करावं म्हणून मला पत्र दिलं बघा. गणेश देशमुखनी ताट बंद करावं. PTU जे ताट ठेवलं जातं
ते ताट बंद करावं तहसीलदाराला पत्र आणि त्याची एक कॉपी मला दिली. आणि हाच गुरुवांच्या पोटावर पाय द्यायला लागला आणि माझं नाव खराब करतोय. आज सगळे गुरुप्रतिनिधी इथं जमलेले आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य करतो, माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहे की आपण म्हणजे अण्णा आता ते तुम्हाला फॉरवर्ड करतो सगळ्यांना. ऐकायचं असेल तर मी लावून देत दाखवू का? आता 1 मिनिट दाखवतो. आता फिक्स तर आपण ते संध्याकाळचं टायमिंग फिक्स केलं. पैसे बंद करायचा अधिकार तुम्हाला आहे का पीटीओला? शक्य आहे का तुम्ही सांगितलं तर? 100% माझा अर्ज तुमच्याकडे आता लगेच येणार बंद करायचे पैसे. तू सांग ना लगेच यायला. तू सांगितलं उद्या सांगितलं मी माझा अर्ज तुम्हाला आता आहे बंदच करायचं लगेच. मी देतो मला अर्ज आणून देते. लगेच बंद करतो का नाही मग? हा चालेल. आता तुम्ही सांगितलं मी नाही मानणार का? 100%. काय झालं काय? याला कळलं पाहिजे काय आहे ते गणेश. पण त्याला असं वाटतं की वेगळं महिंद्राला नवनाथला मारुती देशमुख म्हणतोय घ्या समजून कुठं तरी त्याचं ऐकत नाही. काय झालं ते? अहो नवरात्रामध्ये जे पीटीओतून पैसे यायचे ना आमचे, आता यांनी त्या कमिटी केल्यात का तिघ तुम्ही गाडमध्ये जेव्हा काय काम करता रे अध्यक्ष तुम्ही असेल मारुती देशमुख असेल एक नारळ निमता नाही आणि तुम्हाला पगार करता घरी बसल्यावर तुम्ही काय गुरुवांची कामं केली? पगार पगार 10,000 रुपये पगार काढायचा 90,000 रुपये असले कसं? अहो हे लय उलट पालट म्हणून ना तुमच्या अर्ज तुम्ही पण बोलून घ्या बंद करा. ते चेक बी काढू नका काय. काय नाही गेल्या पण चाललंय रे आता. मी आता तुला मला म्हणला काय बोला त्या दिवशी किंवा अण्णा सांगायच्या नावाने करून मी सांगितलं नाही अण्णा त्यांच्याच नावाने करतच. तुम्ही पुढे मी आता येतोय वडगावला. एवढं चाललंय आमदारांकडे. मी आता ग्रामीण लंपीला कंप्लीट लिहिलेली निवृत्ती देशमुखच्या नावाने. त्यांनी हिशोब नाही दिला पैसे नाही दिले म्हणून. नाही बसून आहे ना सगळं. तुम्ही कशाला तुमच्यात वादविवाद ऐका आता तुमची पण कॉलर टाईट राहील. तुम्ही पक्कीचा आशाव घ्या त्या समजी मी आणि अंकुशराव ऐकून दोघ जण आणि काय चालले तुम्ही काय काय म्हणायचं तुम्ही आहे ना सगळी जेवढी गुरु मंडळी आहे ना तुम्ही सगळी एक बसलं पाहिजे. अरे यार गावाले ऐकत नाही सगळं उचापाच्या चालल्या ते. नाही तुम्हाला सांगू का याच्यात आमच्या लोकांना पण माझे एवढं पडभर पैसे भेटतात पण पाच मुरवतात. आता मला काय लय का सोडायला पण मी स्वाभिमान सोडलेला नाही. पण तुम्हाला फुकट तर मला काय म्हणायचं तिथं सगळ्यांनी जे आहे ना ते हिशोबाने करायला पाहिजे. उगाच काहीतरी आता तू येतो तू बसतोय करतोय तुला सगळं माहितीये. उलट तुम्ही मला सांगितलं असं नाही करायचं मी परत काय तिकडे टोकून बघितलंय का? नाही मग कशाला उगत काय? आणि हे उगत मी काय मी यांना काय बोललो नवनाथला अण्णाला आणि यांना तुम्ही सगळी नीट व्यवस्थित बघा. कशाला उगत आता तुमच्या हातात मी हातीवर देतो तुम्हाला सांगतो. मला काय तुमचा अर्ज आहे मला काय मी मला काय झालं त्या यांनी आहे ना तहसीलदार मला म्हणला. आता मला त्यातलं काही कळलंच नाही तर मी उत्तर देऊ काय? नाही बरोबर. मी गेलो 3 महिने झाले तुम्ही काय करताय आज काय नाही मला काय करायचं सांग बरं. मी मला माहिती आणला विचारा बाबा. तुम्ही आता पुढे भेटतात ना मला आज सगळं सांगणार मी. यांची अंडी बिल सगळी सांगतो आज. अरे बाबा तुम्ही हे करा रे हे करा. नाही मला माहिती आहे दीपक अण्णामुळे आमचे नुकसान नाही पण आमच्या लोकांना धडा शिकवायचा मी शिकवायचा. अमोल बी माझ्या बरोबर येतो मी भेटतो तुम्हाला किती वाजता फ्री होता सांगा. चालेल. आहे गणेश देशमुख काल तो काय पद्धतीने बोलत होता आज काय पद्धती म्हणजे मी कधी कुणाचा गुरुवांचा म्हणा कधी कुणाचा भेदभाव केला नाही. मी काम करतोय जे काय आज मी वर्षभरात काम करतोय सगळं रीतसर माझे ऑडिट झालेत. ऑडिट रिपोर्ट माझे सगळे तयार आहेत. मी घेऊन आलो तुम्हाला दाखवायला. म्हणजे ऑडिट रिपोर्ट सगळे घेतात आजपर्यंत ऑडिट रिपोर्ट झालेले सगळे ऑडिट रिपोर्ट तयार आहेत. हे सांगायचं तात्पर्य हेच
की आरोप करतो आपण, पण कशाच्यासाठी तुम्ही हे बघा सगळे ऑडिट रिपोर्ट घेऊन आले, चालू वर्ष हां सगळे ऑडिट रिपोर्ट आणले. आणि जो काय आता ते जे काय आम्हाला प्रशासकाने जो ताबा दिला आहे त्या ताब्यात ज्या सह्या आहेत त्या ताब्याच्या ते मी तुम्हाला देतो. म्हणजे जे काय माझ्यावर आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. आणि माझी प्रतिमा कशी खराब करता येईल त्या दृष्टीने त्यांनी माझ्यावर आरोप केले. काय आदल्या 2 दिवस आम्ही एकत्र बसलो दोघं जण आणि अचानक काय झालं, हां माझ्या वाढदिवस 3 महिन्यापूर्वी वाढदिवस होता. वाढदिवसाला मला शुभेच्छा देते बघा, शुभेच्छा किती भारी दिल्या त्यांनी मला. बघा 1 मिनिट थँक्यू जिल्हा परिषद सदस्य जिल्हा अध्यक्ष हो. थँक्यू. जो माणूस 3 महिन्यापूर्वी मला वाढदिवस झाला आहे त्याला तू जिल्हा परिषद सदस्य व्हा, झेडपी अध्यक्ष व्हा ह्या शुभेच्छा देते. आणि अचानक असं काय घडलं की तो माझ्या एवढ्या टिप्पणी करायला लागला. म्हणजे बोला ना. अनंत तोरे यांनी मोठ्या प्रमाणात इथं सोनं जे ठेवलं होतं ते तुम्ही गाळीला म्हणतात. 2 इथे जे स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती तुम्ही घरगुतीसाठी वापरतात ते म्हणतात. त्याच्यानंतर जे तिथे जे पूजेला बसतात लोक त्यांच्याकडून पैसे उकळले जाते असं म्हणलं जाते. काय जे तरे साहेबांनी ते म्हणतात 25 किलो सोने बघा, ते ज्यावेळेस प्रशासकाने आमच्या ताब्यात दिलं तर ते किती ते ताब्यातले कुठे ताब्याचे ताबा आपण सही करून ते गेलेलं काढ प्रशासन ताबा दिला ते तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यात हे बघा विक्रम देशमुख, राजेश परदेशी आणि उमरकर मॅडम, हां प्रशासक हे अधिकारी यांनी हा ताबा दिला आहे. ह्याच्यावर आमच्या 7 विश्वासांच्या साहेबी आहे. आणि बघा ह्याचं ते काय ताब्यात दिलं आहे हा सगळा लेखाजोखा तुम्हाला देतो का वाचून दाखवू काय काय ताब्यात दिलं आहे सगळं. हां ठीक आहे हे तुम्हाला देतो. म्हणजे किती किलो सोनं दिलं ना ह्याच्यात सही आहे. म्हणजे किती खोटं बोलावा पुरावेसहित मी सगळं दाखवतोय तुम्हाला. आता 3 किलो दिलं का 4 किलो दिलं का 25 किलो दिलं ते तुम्हाला ह्याच्या जोरावर देतो. ते तुम्ही बघा. निवडणूक आल्यामुळे जिल्हा परिषदेचे हेतुपुरस्सर हे आरोप केले जातात का की किंवा कोणतरी भडकवलं असेल. तर निवडणूक आज जिल्हा परिषदेची आली आणि माझी प्रतिमा कशी खराब करता येईल त्याच्यामुळे ते बिनबुडाचे आरोप केले जातात. आता पत्रकार साहेबांनी आता विचारलं गाडी आता जी गाडी आहे आता ते काय म्हणले विश्वस्तांना कोणाला गाडी देत नाही. एक गाडी आमची खराब जुनी झालेली आता त्याच्यासाठी आम्ही दुसरी फॉर्च्युनर घेतली. आम्हाला कुठं जायचं असेल तर आम्ही सगळे गोळा मिळाने जातो. तिथं काय काम चाललं आहे कसं काम काय चाललं आहे MSRDला जायला लागतं, इकडं मुंबईला जायला लागतं. आणि आम्ही आज PMRDमधनं माझी मिसेस PMRDला संचालक आहे. PMRDमधनं मी 8 कोटी रुपये मंजूर करून घेतलेत. हे कुणासाठी आज जो रस्ता बनवला साईटनी फॉरेस्टच्या साहेब लोकांना सांगून ॲक्सिडेंट वाढले होते. दोन्ही साईडला 10-10 फूट भरणी करून 1000 गाडी डबर अजितदादांना भेटून त्यांना विनंती करून आम्ही पत्रव्यवहार करून आम्ही सगळे विश्वस्त गेलो होतो. दादा आमच्या तिथं रस्त्याच्या कडेला एकदम गाडी सरकली का खाली जाते. एक ॲक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये त्या भाविकांचे पाय फ्रॅक्चर झाले. दादांना सांगून आपल्या टनलचा जो माल निघाला आहे 1000 गाडी त्या दोन्ही साईडने आम्ही टाकले. आज बी तिथं बघा त्याच्यावर आम्ही मुरुम टाकून लोलर मारून त्याची शूटिंग आहे. मी शूटिंग दाखवतो. हे काम केले आणि त्याच्या शूटिंग बी आपल्या पत्रकार मित्रांना ते भेटलेले आहे. म्हणजे ह्या कामासाठी आम्हाला कुठं जायचं असं नाही. संध्याकाळी ड्रायव्हर आल्या की गाडी सोडली की ते ऑफिसच्या तिथं लावतात. वरती काय आम्हाला तिथं जागा नाही लावायला गाड्या का काय आमच्या तिथं रूम्स नाहीत. फॉरेस्टची जागा आहे. फॉरेस्टच्या जागेत कोण बिन भरवशी गाडी कोण सोडू शकत नाही. त्याच्यामुळे त्या गाड्या आम्ही दोन्ही गाड्या इथं लावतात. बघा आमची एक ॲम्ब्युलन्स तिथं पडलेली आहे. आज पार तिथं चरमोरा बघा जाऊन पार तिच्या शेवळ झाले. म्हणजे पहिलं घेतलेलं यांनी घेतलेली ॲम्ब्युलन्स चालू नाही बंद स्थिती ते. मग तिथं वाहन राहिलं की ते खराब होतं. त्याच्यामुळे ती सगळी वाहन कुणाला लागलं कुठं जायचं असं कामानिमित्त कुठं कोर्टात जायचं कुठं जायचं तर आमचे विश्वस्त ड्रायव्हर घेतात आणि जातात तिथनं. पूजा त्यांना विचारा या विश्वस्त मंडळाला विचारा या आमचे सगळे विश्वस्त आहेत. पूजा केली जाते त्याचे पैसे लाटले जातात असं. आता बघा देवीचा गाभारा हा देवीचा गाभारा छोटा आहे. त्याच्यामध्ये 3 जोड्याच्या वर एकही जोडी बसत नाही. तुम्ही कधीही या आणि तिथं बघा. आणि त्या 3 जोड्यांमध्ये आम्ही एका जोडीचे 5100 त्याची पावती केल्याशिवाय त्यांचे आधार कार्ड घेतल्याशिवाय त्यांना आम्ही आतमध्ये एंट्री देत नाही. तसे ते पहिले आमच्याकडे बुक होतात
आणि त्याच्यानंतर हे स्वतः पुजारी आहे ना, हे असतात तिथं पूजा करायला, हे पुजारी असतात. माझ्याबरोबर त्यांचे फोटो आहेत, अजून काही त्यांचे व्हिडिओ. पाणी जरी नाही आलं तर पहिलं दीपकांना पाणी नाही आलं तू पहिलं पाण्याची सोय कर, रेकॉर्डिंग आहे, दाखवतो तुम्हाला. ते भाजपचे पदाधिकारी आहेत, हो निवडणूक आली आहे, हो त्यांना पुढे करून परस्पर विरोधी, तुमच्या विरोधी जो भाजपचा उमेदवार आहे तो त्यांना पुढे करून तुमच्यावर आरोप करतोय का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, त्यांची मानसिकता, ते देखील पुजारी आहे आणि पुजारी आणि पुजाऱ्यांमध्ये पैशावरून काय वाद आहे का, तो वाद समोर यावा म्हणून तुमच्यावरती आरोप करून तो वाद पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय. पुजाऱ्यांमध्ये आहे, पण शेवटी काय त्यांचं तिथं समजा काय असेल तर शेवटी ती एक वेगळे गुरु, म्हणजे ते पुजारी वेगळे, त्यांचं सगळं तो ताट चालू बंद करायला तोच पत्र देतो, ताट चालू करायला तोच सांगतो, त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आता जाऊ दे, 4 दिवस झाले, कर चालू कर, सगळी माझ्याकडे यायला लागली. मी म्हणलो आता मी नाही चालू करणार. शेवटी सगळे पुजारी आले आणि त्यांनी विनंती केली म्हणून म्हणलो बाबा चला, ते काय ताट आहे ते पुढच्या साईडला, मागच्या साईडला काय त्याच्या 2 रुपये भेटतात त्या पुजाऱ्यांना, बाबा ओटी चोळी म्हणतो आपण, त्याच्या मार्फत ते ओटी चोळीचं काय देतात ते त्याच्या ताटात टाकतात. तर त्या माध्यमातून मग त्यांनी ते बंद करा, यांना पुजाऱ्यांमध्ये पुजाऱ्यांचं कसं काय त्यांना खच्ची करणं. आता आजपर्यंत मी हे काही कुणाला सांगितलं नाही, पण जो माणूस आज विलेक्शन आल्यावरच हे सगळे आरोप माझ्यावर करतोय, मग याच्या मागं वर्द असतं दुसरंच आहे ना, त्याच्या पायाखालची काही वाळू सरकली म्हणून तो याला मोरा केला आणि पुढं. गणेश देशमुख हा नाही आहे, कालपर्यंत तो माझ्याबरोबर चहा पितोय आणि आज माझ्यावर तो जर आरोप करतोय. आज ही सगळी पुजारी मंडळी आलेली आहे, सगळे मंदिरामध्ये पूजा करतात, यांच्या 3 पाया असतात आणि 3 पाळीमध्ये तो एका पाळीमधला पुजारी आहे, तो माझ्या हिशोबाने महेंद्र देशमुखच्या पाळीमधला आहे, हे विश्वस्त आहे, यांच्या पाळीतलं आहे, हे त्याच्यात निवडून आलेलं माणूस. म्हणजे अशा विश्वस्तांना आणि त्या एकविरा देवस्थानना बदनाम नाही नका करू. आज एवढ्या वर्ष तिथं काम नाही झालं, आम्ही सगळं गोळागुलीबानी सगळे आम्ही कामं करतो, बा तिथं भाविकांसाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही. आणि तिथं पहिलं मंदिर आहे, तिथं पुरातत्व विभाग आणि साईडनी सगळं फॉरेस्ट आहे आणि त्या फॉरेस्टच्या परवानग्या आणून हे कामं करायचे म्हणलं, त्याला तुम्हाला माहिती आहे किती काय लागतं. तिथं आमची मालकी जागा नाही आहे, म्हणून आम्हाला पहिले पुरातत्व खात्याची परवानगी, त्याच्यानंतर फॉरेस्टची परवानगी आणि मग काम. मग याच्यासाठी किती पळायला लागतं, काय करायला लागतं, हा म्हणतो फुकाट वरतून येतं. आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांना वरदर्शनाला नेलं मी आणि मी म्हणलो शिंदे साहेबांना म्हणलो, साहेब मला एक पोलीस चौकी पाहिजे आणि एक तिथं ब्रिज पाहिजे कारला पाठव. ते खाली उतरलेले परत वर चढले, मला अध्यक्षांनी सांगितले एक पोलीस चौकी मंजूर करतो आणि एक ब्रिज देतो. आता आपलं ब्रिजचं काम चालू होईल. म्हणजे आम्ही सांगतो, सगळेजण जाऊन विनंती करतो, त्यांना तिथं घेऊन येतो. आज मी आल्यानंतर जो मोठा हार आहे एकविरा देवीला, जे सोनं तिजोरीमध्ये पडलेलं, त्या सोन्याचा तो हार बनवून घेतला आणि तो शिंदे साहेब आले, सीएम आले होते त्यावेळी त्यांच्या हाताने घातला. एका देवीला चांदीचा मुकुट होता, मग हे सोनं काय तिथं ठेवून काय करायचं. मग त्या देवीला, एका देवीला सोन्याचा मुकुट, एका देवीला जोगेश्वरीला चांदीचा, मग तिलाही मी 2 किलोचा चांदीचा मुकुट केला. मग हे चांगलं केलं का वाईट केलं. हां आणि तुमचं राजकारण, हां, याच्यामध्ये एकविरा देवीला बदनाम होते. या याचे यांनी काय की चालवले. आज आमचं हेच म्हणणं आहे की राजकारणाच्या जागी ठेवा, राजकारण तिकडे आणू. आज आम्ही सगळेजण विश्वस्त, तुम्ही निवडून दिलेले 3 गृहप्रतिनिधी काम करतात ना माझ्याबरोबर, त्यांनी बरं नाही आरोप केले. मी जर चुकत असत तर हे लोकांनी माझ्यावर आरोप केले पाहिजे. हे एवढे पुजारी बसलेत, मी चुकत असत ह्यांनी आरोप केले पाहिजे. गाव आहे, पण हा एकटाच भाजपचा उपाध्यक्ष आरोप करतोय. आणि तो मला 3 महिन्याआधी त्याच्या बायको ग्रामपंचायत सदस्य ह्याच गावची शुभेच्छा देतो, अण्णा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. असं काय घडलं 3-4 दिवसात, तेव्हा तो माझ्यावर आरोप करतोय. प्रशासकीय समितीने 7 लोकांची जी टीम होती तुमची, त्यांच्याकडे चार्ज हँडओव्हर केला, त्यावेळेस आपण विश्वस्तही नव्हते आणि त्या ट्रस्टवरती अध्यक्षही नव्हतो. असं असताना जाणीवपूर्वक केवळ दीपक निवृत्ती हुलावळे याच नावावरती जोर देऊन कुठेतरी बदनाम करायचं हे कटकारस्थान चालू आहे. तेच चाललेलं आहे. याच्या मागचे जे चेहरे आहेत, हे चेहरे सुद्धा आपण लवकरच पुढे आणावं अशी सगळ्या नागरिकांची अपेक्षा तुमच्याकडे. चेहरे ज्या वेळेस शिबा हे पत्रकार परिषद झाली, ऑटोमॅटिक चेहरे सगळ्यांच्या पुढे आलेत. म्हणजे हे माझे सगळे बसलेत, काही गावचे सरपंच आहेत, हे आमचे पुजारी आहेत, सगळे बसलेत. मग हे कोण करतंय, जो माझा प्रतिस्पर्धी तोच करतो, दुसरं करणार कोण. त्यांनी एक सांगितलं की तुमची जी 0074 गाडी ही प्रचाराला वापरली जाते, त्यांनी व्हिडिओ पाठवलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही प्रचाराच्या ठिकाणी जाताय, ती
गाडी तिथं असली तो आक्षेप घेतलेले आणि त्याचे व्हिडिओ पाठवले आणि त्यावर काय सांगा? अजून त्यांनी त्यामध्ये हे पण नमूद केले की त्या गाडीमध्ये देवस्थानच्या पैशाने डिझेल होता तुमच्या खाजगी कामाचं. आता एक सांगतो, हे सगळे विश्वस्त बसले. मी माझ्या खिशातनं ज्यावेळेस आम्ही जातो ना कुठं, तर हे आमचे सचिव आहेत, हे मला म्हणतात, अरे दीपकांना हे जेवणाचं बिल आपण आलो आहे तर ते देवस्थानच्या. म्हणलं नाही, देवीची सेवा करायची संधी भेटलेली, पैसे आपण खर्च करायचे. आज आपलं फुल नाही फुलाची पाकळी तिथं लागू द्या, काय आपली फुल नाही फुलाची पाकळी तिथं लागू द्या. आणि आपण स्वतः मी खिशातनं खर्च करतोय, स्वतः मी दिवसभर तिथं थांबतोय आणि तिथं जे काय मी काय काम करतोय, ज्या गाड्या लावतोय मग डबर टाकायला, या करोड रुपयाचा माल मी फुकाट आणला आहे. जो माणूस करोड रुपयाचा माल विनंती करून आणतो आणि तो डिझेल काय टाकणार स्वतःच्या गाडीला. आणि त्या देवीच्या कृपेने मला सुखी आहे. मी एवढं माझी वेळ आली नाही की तिच्या पैशाने हे करायचं. अजून एक आरोप केला, तिथं जे बाउन्सर ठेवले तुम्ही, ते बाउन्सर भाविकांना मारहाण करतात, दंबाजी करतात असं बोलले जातं. काय नेमकं ते? मी आल्यानंतर जे काही आता बाहेर देवस्थान म्हणजे आपण VIP पासेस नव्हते. मी कारण VIP पास का चालू केले, VIP पास ह्याच्यासाठी चालू केले की जे आमचे तिथले स्थानिक समजा कोण दुकानदार असतील, ते दुकानदार बसले होते ना एक शेजारी, ते यायचे 8 जणांना घेऊन, काय त्यांच्याकडनं एक ताट 1000 रुपयाला. त्यांचे फोटो आहेत, देवीच्या वरचे हार न्यायचे तेच अडकवायचे तिथं. मी फोटो बी दाखवतो. मग ते त्यांचे तिथं धंदे बंद झाले. त्याच्यामुळे मग माझे आरोप व्हायला लागले. मग देवीला 2 रुपये भेटले त्याच्यात जमा व्हायचे, ते ह्यांच्या खिशात जात होते. एक नारळ हार विकणारा फॉर्च्युनरमध्ये नाही फिरत, 3 बंगले नाही बांधत. मग यांना उत्पन्न आलं कुठून? एक 50 रुपयाचा हार नारळ तो 1000 रुपयाला द्यायचा आणि 4 जणांना दर्शन द्यायचं. ते बंद झाल्यामुळे आरोप होतात. दीपक उरावळे यांच्यामुळे त्या ठिकाणी जो काळा बाजार चालू होता तो काळा बाजार बंद झालेला आहे. कुठंतरी अडचणीमध्ये आल्यासारखं वाटायला लागले, म्हणून कुठंतरी तुमच्यावरती बदनामी करायची, तुमच्यावरती टीका करायची, असा सगळा कारभार तिथे चालू आहे का? तसंच चालू आहे, म्हणून तर ते झाले ना. मग इथून मागं जे काय आहे, जे काय पुजारी म्हणून बसलेत, आज तुमच्याकडं पुजारी आहेत, तुम्ही ते तिथं हार नारळाचं दुकान आहे, बाकी तुमचे दुसरे काय बिझनेस नाही. एक हारा नारळवाला 2 बंगले बांधून फॉर्च्युनर गाडी किंवा इनोवा गाडीत फिरतील का? मग ते बंद झालं. आज तिथेच ते ज्याचा जो मुलगा बसला होता, विजय देशमुखचा मुलगा, त्याचे वडील मी तिथले अध्यक्ष झाले काही दिवस. आणि त्यांचा सक्का भाऊ बघा मंगेश देशमुख, पहिलं दुकान ह्याचं आहे हार नारळाचं. त्याला विचारा कधी माझी काही तक्रार आहे का? हे सगळे काय त्याच्यातले एक 2 जण दुकानदार आहे. कधी मी पेडावाले का असू कोण असू, सगळे गाववाले सगळ्यांनी धंदापाणी केला पाहिजे. पण रिक्षावाल्यांसाठी बी बाबांनो लय रेट लावू नका, भाविकांना व्यवस्थित तिथं सुखरूप न्या. रिक्षावाल्यांच्या गाड्यांचे चिमटे तुटतील म्हणून मी स्वतः जाऊन डांबर टाकून घेतोय, खड्डे बुजवतोय. मग ही कामं मी करतो नाही, आजपर्यंत यांनी काही काम केलंच नाही. गणेश देशमुखने एक आरोप केला की ताटातले पैसे बंद, ऑडिओ क्लिप आहे की बाबा ताटातले पैसे बंद करायचा अधिकार, मग ताट ठेवायचंच नाही ना वरती, मग ते ताट तुम्ही अध्यक्ष म्हणून बंद करून टाका ना. मी अध्यक्ष म्हणून ताट बंद केलं, पण जे ओटीतलं जे काही त्याच्या ताटात ओटीतलं जे येतं, म्हणजे ते गुरुवांना दक्षिणा म्हणून ओटीतलं काय येतं ते त्या ताटात ठेवतात. तुम्ही अध्यक्ष आहे तर तिथे ताटात पैसे टाकले तर टिळा लावला जातो, प्रसाद दिला जातो. नाही असं हे सगळं खोटे. ताट मी बाहेर जाणं, मी इथलाच भाविक मी म्हणजे त्या देवीचं दर्शनाला रेग्युलर जातो, मी स्वतःही कित्येक वेळा पाहिलेले. नाही कसं आहे पत्रकार साहेब, जे काय ताट ठेवतो, आता हे ओटीत ज्यावेळेस ओटी येते त्याच्यात कुठून 100 रुपये ठेवतो, कोण 50 रुपये ठेवतं, सोयीच्छेने. आणि मग ते पैसे प्रत्येक गुरव पुजारी हा बोलत असतो ताटात पैसे टाका. ताट कुठं ठेवलं जातं? दानपेटीच्या वर. दानपेटीमध्ये पण 4 आणि मुक्त देवस्थानला भेटतात, 12 आणि पुजाऱ्यांना जातात. आता कसं आहे, ते घटना जी मी आलो आहे ती घटना चॅलेंज त्या घटनेला. घटना कोर्टामध्ये अजून काय ते मी आल्यापासून काय पुजाऱ्यांनाही पैसे काही दिलेले नाही, कोणाला काही नाही, त्याचा निकालही लागला नाही. सगळं ते कोर्टामध्ये आहे. कोर्टाचं ज्यावेळेस काही निकाल येईल ते हिशोबाने पुढं होईल. ताटातले पैसे बंद करावेत घेणं असं मला वाटतं. ठीक आहे, आता तुम्ही त्यांना मी सांगतो ताटातलं पैसे बंद करायचं, ताट बंद करून टाकायचं. CCTV वगैरे सगळं हा नाही ताट त्याच्या साईटला, म्हणजे ताट पितू ताट नाहीये. बोला. टाटा संदर्भात जो विषय आहे की
यांनी आता जो गणेश देशमुख आणि टाटाच्या संदर्भात जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जासंदर्भात मी ते विश्वस्त मंडळाला विनंती करतो की त्यांनी पुढच्या मिटिंगमध्ये त्याच्यावरती निर्णय घ्यावा. याच्या अगोदर विजय देशमुख यांनी एक अर्ज केला होता 2017 साली. ताटातले पैसे बंद करावे, पेटीवरील ताट बंद करावे, देवस्थानच्या येणाऱ्या नारळाचा प्रसाद लोकांना वाटावा, चांगले विषय. त्या संदर्भातली हायकोर्टाने ऑर्डर धर्मादाय ऑर्डर केलेली आहे. त्याच्यावर ताटावरती पैसे ताटावरती पेटीवर ताट ठेवू नये तिथे जे काय आहे ते ऑर्डर आहेत आपल्याकडे असे झालेले. तर हा मी तर अध्यक्षांना विनंती करतो की याच्यावरती निर्णय घ्या पुढे. 2017 अर्ज दिले माझं कार्यवाही करणार ते झाले म्हणजे त्याच्यावर ऑर्डर झालेली मी आलेलो 1 वर्ष झाले. निर्णय झालेले. दीपक भाऊ, तुमच्यावरती सुरक्षेच्या दृष्टीने मागच्या वेळेस आग्या मोहोळ उठलं आणि नागरिकांना जखमी झाली. आता तुम्ही अध्यक्ष असताना त्या ठिकाणी जे आगे मोहोळ आले त्या ठिकाणी रंगीत फटाके वाजवण्यात आली, या दृष्टीनं पण तिथं आगेमुळे जे होतं ते मी काढून टाकलेले. आता आगेमुळे नाही आहे. ज्यावेळेस ते काय झालं धुराच्या कांड्या त्यांनी त्या भाविकांनी धुराच्या कांड्या हे केल्यामुळे आगेमुळे उठलं. कधी आगेमुळे इथून मागं उठलं नाही. पण भाविकांनी त्या धुराच्या नवीन पटांगडा आले ते काही पिवळा धूर लाल धूर ते 1 जानेवारीला त्यांनी ते धुराच्या कांड्या उघडल्या आणि ते धूर त्यांना झाल्यामुळं मग ते मूळ उठलं आणि ते चावाचावी झालं. जे आरोप तुमच्यावरती झाले त्या आरोपांमध्ये एक महत्त्वाचा आरोप होता की तुमच्या काळामध्ये त्या ठिकाणी राजकीयकरण मोठ्या प्रमाणात होते असा आरोप त्यांनी केला होता. त्याच्यासाठी त्यांनी 2-3 आरोप केले होते. त्याच्यातला पहिला आरोप होता की जी गाडी खरेदी केली ती राजकीय कारणासाठी वापरली जाते, ती वापरली जाऊ नये. दुसरी गोष्ट होती की तुमच्या काळामध्येच ते VIP पास देणे याच्यासाठी बनावट पावती पुस्तक छापण्यात आलं की त्यांनी दाखवलं, हा दुसरा आरोप होता. तिसरा आरोप होता की त्या देवस्थान ट्रस्टमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत चाललेला आहे आणि हरकती प्रलंबित असतानाही जाणीवपूर्वक निवडणूक घेण्यात आली, त्यामुळे ही निवडणूकच चुकीची आहे. ते संपूर्ण मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, हे 4 त्यांच्या बोलण्याचे गंभीर मुद्दे होते. या संदर्भात तुमची प्रतिक्रिया? जी निवडणूक झाली ती हायकोर्टाने जो दिलेल्या निर्णयाच्या याच्यावर झाली आणि 4Tचे निवडणूक अधिकारी म्हणून हायकोर्टाचे परांजपे साहेब आणि 4Tचे पारचे साहेब यांनी विलेक्शन घेतले आणि त्यांना हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आणि त्या हायकोर्टाच्या मार्फत सगळं विलेक्शन झालेले आणि ते जे हायकोर्टाने जे आम्हाला ऑर्डर दिले त्याच्या हिशोबाने आम्ही हे विलेक्शन घेतलेले. चेंज रिपोर्टला मान्यता आता बघा ही चेंज रिपोर्टला मान्यता दिलेली हे सगळे आम्ही कागदपत्र सहित ओरिजिनली कागदपत्र सहित हे करतो. बनावट आता आता काय झाले स्कॅनर नव्हते. मी अध्यक्ष झाल्यानंतर स्कॅनर बसवले. ते स्कॅनर मी बाहेर बसवले. मग स्कॅनर बाहेर बसवल्यानंतर ज्यावेळेस हे पुजारी एक ताट 1000 रुपये 500 रुपयाला घेऊन यायचे आणि त्याच्यात 4 माणसं दर्शन द्यायचे. आमचे तिथले जे कामगार आहेत स्थानिक कामगार आहे त्यांच्याशी त्यांची हातबांधणी होती की बाबा 50-100 रुपये त्यांना. मी काय केलं मग एक हंगामी कामगार घेतलेत. हे बॉन्सर वगैरे नाही हंगामी कामगार घेतलेत आणि त्यांच्या दुट्या आत लावल्या आणि ह्यांच्या दुट्या बाहेर लावल्या. मग ह्यांच्या त्यांचे काही संबंध नाही. इथले स्थानिक असले तर ह्या दुकानदार ओळखीचा तो दुकानदार ओळखीचा ह्याला सोडमध्ये त्याला ते बंद करून टाकलं. याच्या संदर्भात बोलताना ते म्हटले होते की कॅशमध्ये व्यवहार करण्यासाठीचं एक लिमिट आहे, ते लिमिट देखील क्रॉस केलं जाते अशा पद्धतीची जे काय आहे ते रितसर आहे. त्यांनी आमच्यावर जे आरोप केलेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवा. आम्ही त्याच्यासाठी तर कोर्टात चाललोय. म्हणजे की 5,000 10,000 तिकडे बघा 5,000 10,000 50,000 1,00,000 असं काही खर्च करायला लिमिट दिली. 5,000 अशी कुठलीही ऑर्डर झालेली नाही आणि ती ऑर्डर झाली असती तर त्याचं कायदाबाह्य काम आम्ही केलं नसतं. खरं तर एकविरा देवस्थान हे फक्त कारला मावळसाठी नाही तर संपूर्ण राज्यातच देशभरातल्या भाविकांचं आराध्य आहे. काल जेव्हा ती पत्रकार परिषद झाली, आज जेव्हा तुमची पत्रकार परिषद होती, या सर्वांमध्ये भाविकांची अपेक्षा आहे की आमचं देवस्थान कुठंतरी बदनाम होऊ नये किंवा त्याला भ्रष्टाचाराचं गालबोट लागता कामा नये. तुम्ही म्हणालात की तुम्ही कायदेशीररित्या पुढे जाणार आहात, मात्र सर्व भाविकांची अपेक्षा आहे की याचा सोक्षमोक्ष व्यवस्थित लागला पाहिजे, सत्य लोकांपुढे आलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचललं? जे आमच्यावर आरोप केलेत त्यांनी जे आरोप केले ते आम्ही सगळे त्यांनी मी असताना म्हणले ते सोनं घेतलं हे केलं त्यावेळेस मी नव्हतो ते मी तुम्हाला सांगितलं. आणि ज्या साहेबांनी म्हणजे जे सचिव म्हणून तहसीलदार साहेब विक्रम देशमुख होते, जेज साहेब होते या 4Tचे, त्यांनी सहाय्य करून तो जो काय मुद्देमाल आहे देवीचा तो इकडं यांच्याकडे ज्यावेळेस प्रशासकाच्या काळात दिला
त्याच्या सह्या आहेत आणि तो मुद्देमाल इथं लिहिलेला आहे सगळा. त्याचे एक एक झेरॉक्स साहेब मी तुम्हाला देतो. आता तुम्ही सगळ्यांनी सगळे सांगताय राज्यातल्या भाविकांना या निमित्ताने काय आव्हान कराल? भ्रष्टाचाराचा कारभार लागल्याचा आरोप होतोय. राज्यातील भाविकांना हेच आव्हान करणार की आम्ही आल्यापासनं मागच्या काळामध्ये स्वर्गीय तरे साहेब अध्यक्ष होते. जवळजवळ 25 वर्ष ते अध्यक्ष होते. ते एक ठाणे जिल्ह्याचे आपलं ठाणे जिल्ह्याचे तिथं ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते, विधान परिषदेचे आमदार होते आणि ते तिथं अध्यक्ष होते. त्या काळात समजा काय काम झाले नाही झाले ते सगळ्यांनी बघितलेले आणि आम्ही आलो जर ते काम जास्त होतं आणि मी तिथला काळा बाजार थांबवतोय ते ठाण्याहून येऊ शकत नाही इथं की बाबा दररोज जाऊन बघाय काय करतात ते. मी कारल्यात राहतोय, माझं गाव कारलाच्या पायथ्याशी आहे आणि मी कधीही काय वाटलं तर मी लगेच देवीला जातो. त्याच्यामुळं तिथं ते काळा बाजार थांबलाय, त्याच्यामुळं माझ्यावर आरोप होतात. भाविकांना काय आव्हान कराल? भाविकांना एकच आव्हान करीन की जे मी आई एकविरा देवीची जी सेवा करतोय ती मनेभावी करतोय आणि माझं एकच आहे की आईने मला तिथं काम करायची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं कसं माझ्याकडनं सोनं होईल. बघा आता मी पायऱ्याचं काम चालू केले, संत गतीने चालले. अहो संत गतीने परवानगी फॉरेस्टमधनं घ्यायला लागते, त्याच्यासाठी नागपूरला जायला लागतं. हे त्यांना माहिती आहे का नाही तेच मला माहीत नाही. मग आता संत गतीने ते चाललं आहे तर आतापर्यंत VIP पार्कीपर्यंत आज तुम्ही जाऊन या, बघा कशी पायऱ्यांची कामं झाली. आता वरती मला वाढून पाहिजे, मला अजून परवानगी नाही भेटलं म्हणून वरचं काम थांबवले. मला फक्त 2.5 मीटरमध्येच नाही पायऱ्या करायच्या, मला त्या पायऱ्या जवळजवळ 7-8 मीटरमध्ये करायच्यात. म्हणजे दोन्ही साईडनी भाविक ये जा करतील, गर्दी वाढली, त्याच्यासाठी मी ते काम थांबवलं.